तर हाय नमस्कार. काय चाललंय? बरे आहात का तुम्ही? आम्ही पण बरे आहेत बघा, एकदम मस्त. तर बघा, आज आम्ही पसारा काढलाय आमच्या रूम मधला. तर तुम्हाला मी बांगड्या दाखवणार आहे बघा, लग्नातल्या पुरीच्या पोराच्या. पहिल्या दोन दोन बांगड्या हातामध्ये असायच्या, बांगड्या भेटायच्या नाही. तर आता इतके बांगड्या झालेत की विचारूच नका. तर मी तुम्हाला त्या बांगड्या दाखवणार आहे. पोरगी आवडती कपाट. तिचं चाललंय, दाखव ग बांगड्या कुठं कुठं ठेवल्यात बघू. ठेव का बांगड्यांची डिझाईन. बांगड्या घेताना तुम्हाला सांगते, 400 400 आणि 500 500 रुपयाच्या बांगड्या इतक्या. हो का, इथं तर बघा ह्या बांगड्या. हो का तुला त्या माझ्या हातात दे ग डिझाईन दाखवायला. हो का, ह्या काचेच्या बांगड्या. हो का बघा. हो का, ह्या बांगड्यांची डिझाईन बघा किती भारी आहे. कशा डझन आणल्याच ग? 1000 रुपयाच्या आहेत, 2 सेट आहेत बघा. 1000 रुपयाच्या 2 सेट म्हणजे 4 डझन बांगड्या. हो का, त्या काचच्या इथे. हो का, इथं पण हिरव्या काचच्या बांगड्या इथे. त्या पण तुम्हाला दाखवते. हे हो का, हे गळ्यातले दाखवते तुम्हाला मी आता. हे बघा, हे गळ्यातलं मोठ्या पुरीने घेतलं होतं बघा. किती छान दिसतंय का नाही? सोन्यापेक्षा पण भारी. आपल्याला काही सोनं घेणं होत नाही तर मग असलंच घेऊन घालायचं. छान आहे का नाही गळ्यातलं? बघा, मला तर खूप आवडते. पण मला मानच नाही बघा गळ्यातले हे असले घालायला. डायरेक्ट मान चिटकून जाते, त्याच्यामुळं ना घालताच येत नाही असलं काय मला. हो का, हे पण आता हे गळ्यातलं. हो का, हे कानातले झुमके बघा किती छान दिसतात. हे पण असे मान हलवले की असे असे हलतात, हे का नाही? हो का, हे झुमके. अजून एक तुम्हाला दाखवते. हो का, ही हो का, ही काय म्हणतात बाय ह्याला? ही बिंदी. कसं घातलंय बघा. ही आहे बिंदी. छान आहे का? नक्की कमेंट करून सांगा बघा. बिंदी निघाना गेली की ही बिंदी निघाली. अजून दाखवते तुम्हाला. अजून काय दाखवू? थांबा जरा दाखवते तुम्हाला. दाखवते इकडं आमची किकी झोपली आहे. हो का, दिसली का किकी? तिथं झोपली आमची किकी. तिकडं चाललंय पुरीचं हे सामान आवरणं, सगळं नीटनीटकं ठेवणं. तुम्हाला सांगते, पहिल्या आम्ही लहान होतो ना, त्यावेळेस एक किस्सा सांगते तुम्हाला. त्यावेळेस आमच्या शेजारच्या ताईचं लग्न होतं. मग त्या लग्नामध्ये त्यांनी आम्हाला 3 बांगड्या भरल्या होत्या नाही का, आमच्या तिघी बहिणींना. तर त्या 3 बांगड्या एवढ्या आम्हाला भारी वाटायच्या त्या टायमाला. चिंचाच्या झाडाखाली झोपलो आम्ही रात्रीचं, आणि चिंचाच्या झाडाखाली झोपून अशा बांगड्या अशा वाजवून दाखवत होतो. खूप भारी वाटायचं ना. आता हिचकल्या बांगड्या येत्या तरी हातात कुणी घालत नाही, आणि आताच्या पुरी तर घालतच नाही त्या. आणि त्या टायमाला भेटायचं नाही. 3 जरी काय 2 जरी बांगड्या हातात असल्या तरी किती भारी वाटायचं. तुम्हाला पण तसं वाटायचं का? नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय. व्हिडिओ लय मोठा होतोय, बोलत राहिलं की बोलतच राहते. आता मी रोज माझा एक ब्लॉग टाकणार आहे, तर नक्की बघा. आपले साधेच. तर तुम्ही नक्की बघा. सध्या कसं आहे, आमचे कॉमेडी व्हिडिओ येईना गेले, त्याच्यामुळे मग मी आता ब्लॉग चालू करणार आहे. तरी तुम्ही नक्की बघा माझे ब्लॉग. तर चला बाय.